हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर यशया काढू आपण. यशयाचा 40वा अध्याय आणि 6, 7, 8 आणि 9 वचन. आणि लहान लेकरांनी शांत बसायचा. चढी वाजे चमचम. चढी किधर गई? इधर चढ़ी मेरे पास. वाचा. घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणी एक म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वसनांच्या फुलांसारखी आहे. गवत सुकते, फुल कोमसते, कारण परमेश्वरचा फुंकार त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहे. गवत सुकते, फुल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. आमेन. सर्व काही काळ राहणार काय आहे? देवाचं वचन. सांगा ना, काय सांगितलं बायबल मध्ये? गवत सुकते, फुल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. काय राहणार आहे कायम? हे वर्ष पण काय होणार आहे? निघून जाणार आहे. वर्ष निघून जाणार आहे, आयुष्य निघून जाणार आहे. हर एक गोष्ट, पैसा असो, बंगला असो, गाडी असो, काही पण असो, काय होऊन जाणार आहे? निघून जाणार आहे. काय करणार आहे? निघून जाणार म्हणल्यावर टेन्शन आलं का? नाही. मला निघून जाणार आहे. जाणार आहे की नाही? कधी निघून जाणार आहे? मेल्यानंतर काय होईल? मेल्यानंतर आपण मरू. आयुष्यभर रविवारच्या दिवशी प्रार्थनेला आलो नाही, 4 महिन्यातून प्रार्थनेला कधी वेळेला नाही, कधी काय नाही. आणि घर घेतला, बंगला घेतलं, गाडी घेतली, सगळं काही घेतलं. आणि एक दिवशी काय झाला? मरून गेला. मरून गेल्यानंतर कितव्या दिवशी उतरवून नाव गायब तुमचं? कितव्या दिवशी सांगा ना? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, एक हप्त्याच्या आतच उतरवून नाव गायब. कुठून नाव गायब होणार आहे? पैसा चोरायचा, दान पण द्यायचं नाही, दशमांश पण नाही द्यायचा, सगळं काय करायचं? चोरायचं. देवाला रविवारी पण संडेला लवकर नाहीये, संडेला वर्षातून एकदा 25 डिसेंबरला, त्याच्यानंतर 1 जानेवारीला चर्चला येणार. बोला ना, काय सांगायचं मला तुम्हाला? काय टिकतं? तुम्ही टिकणार आहे का नाही? एक टिकतं भाऊ, प्लास्टिक टिकतं, पण ते पण काय होऊन जाईल? ते पण नाही, नष्ट होणार आहे. मार्क शुभवर्तमान 13 आणि 31-32 काहीतरी असं वचन आहे. आकाश व पृथ्वी नष्ट होतील, 31, परंतु माझे वचने नष्ट होणार नाही. बायबल मध्ये सांगितलं आकाश आणि पृथ्वी नाहीसे होतील, नष्ट होतील. डायरेक्ट बोललेला आहे. काय बोललेला आहे? नष्ट होणार आहे, पण देवाचं वचन काय आहे? नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं ना, होणार आहे तर होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज या नवीन वर्षामध्ये आपल्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन, जे नष्ट नाही होणार. तिला शांत बसा. इकडे पुढे, जे नष्ट न होणार ते तुमच्याकडे, माझ्याकडे. शेजारच्याला म्हणा, तुझ्याकडे माझ्याकडे नष्ट न होणार आहे. काय? पैसा नष्ट होईल, पैसा नष्ट होईल, जवानी पण नष्ट होईल म्हणा, म्हातारपण पण निघून जाईल, सगळं नष्ट होईल. पण एक गोष्ट म्हणजे तुम्हाला मला जो आत्मा दिलेला आहे, तो आत्मा काय होणार आहे? तो आत्मा सगळ्यात महत्वाचा टिकून राहणार आहे. या आत्म्यासाठी तुम्ही मी तर काय करत आहे? बसलेला आहे, हालेलुया म्हणत आहे, प्रेज द लॉर्ड म्हणत आहे, एनी टाइम आपण येत आहे. कारण की आत्माला काय आहे? 2 प्रकारचे मरण आहे. जर तुम्ही येशूकडे येणार, प्रार्थना करणार, बप्तिस्मा घेणार, ओ पवित्र जीवन जगणार आहे, वचनाप्रमाणे चालणार आहे, ओ मरूपर्यंत पवित्र राहणार आहे, ओ तो आत्मा कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. आणि युगानुयुग तिथं राहणार आहे. काय टिकणार आहे? देवाचं वचन. वचन. आणि दुसरी गोष्ट आत्मा. आत्मा. आत्मा कशाला चालू राहिलाय? शरीराला. तुम्हाला चालवतो म्हणा, तुम्हाला चालू राहिलाय. मला चालवतो. आत्मा नसलं तर तुम्ही चालणार आहे का? नाही. प्रेज द लॉर्ड. काय टिकणार आहे? आत्मा. म्हणा, देवाचं वचन. देवाचं वचन. आत्मा टिकणार आहे.
वर्ष पण येणार, 25 येणार, 25 नंतर 26 येणार, 26 नंतर 27, 28 मरून जाणार. हो, त्याच्यानंतर वर्ष थांबणार नाही, वर्ष येत राहणार आहे. तुम्हाला मला निघून जावं लागणार आहे. ज्यावेळेस गवत उगतं ना, तर त्यावेळेस ते काय होतं? नष्ट होतं. काय सांगितलं? गवत सुकते. सर्वाचा उचित म्हणून काळ असतो. वाचा त्याच्यामध्ये 3:1 मध्ये वाचा. उपदेशक सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. सर्वांचा माईक मध्ये वाच. सर्वांचा काही उचित म्हणून काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. हा, जन्म समय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. हा, बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे? हा, सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. आणि पुढे काय समय कोणी लावून दिलाय? परमेश्वराने. बोला ना, कोणी लावून दिलाय समय? परमेश्वराने. हा, समय कोणी लावून दिला? परमेश्वराने. मी लावला का 10 ते 11चा टायमिंग? नाही. कोणी लावलेला आहे? परमेश्वराने. बायबल मध्ये सांगितलं गवत सुकते. सुकते, फूल कोमेजते. फूल कोमेजून जाते, पण देव गवताला सुखावं लागणार आहे. तुमचं माझं आयुष्य काय टिकणार नाहीये. तुम्हाला मला हे जग काय करावं लागणार आहे? हरून जावं लागणार आहे. पण आपल्याकडे काय पाहिजे? कशामध्ये टिकून पाहिजे? वचनामध्ये टिकून पाहिजे. 2024 मध्ये आपण कशामध्ये घालवले? पापामध्ये. हा, 2024 मध्ये डांबर लावले, लिस्टिप लावली, काय काय नखरे केले या शरीराला. हे नखरे करून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे का? नाही. सगळ्यात महत्वाचा नखरा करायचा असेल तर ना, आत्म्याला हे करायचं, साजवायचं. आमेन. मला आत्म्याला साजवायचे. Praise the Lord. शेजारच्याला सांगा आत्म्याला साजवायचं. साधं सिंपल पाहिजे ना आपण. ते पुढे येणार आहे. मी तुमच्या आई वचन लिहून ठेवलेले आहेत मी, पण त्याच्याकडे गेलोच नाही अजून मी. इकडंच परमेश्वर दुसऱ्या वचनावर काय करत आहे? मला चालवत आहे. काय सांगितलं? हा, एक दिवशी काय करून जाणार आहे? आपण सोडून जाणार आहे. हे वर्ष तुम्हाला मला पाहायला भेटतात ना, हे कोणामुळे पाहायला भेटत आहे? देवामुळे तुम्हाला मला हे वर्ष पाहायला भेटत आहे. पण एक दिवशी हे वर्ष, येशूला पण एक दिवशी इथं थांबलं नाही. तो 33 वर्ष थांबला, त्याच्यानंतर निघून गेला, मरण पावला तो तुमच्या माझ्यासाठी. वधस्तंभावर गेला, त्याच्यानंतर त्याला कबरेमध्ये पुरलं, कबरेमध्ये पुरून तो स्वर्गात घेतला गेला. तोच येशू येण्याची वेळ आहे, म्हणून त्याची वाट पाहायची आपल्याला. आणि तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कुणी दिलेला आहे? कुणी किंमत मोजलेली आहे? देवाने तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे. आणि देवाने आयुष्य दिलं तर दिलं, त्याच्या पुत्राने तुम्हाला मला काय दिलेलं आहे? सार्वकालिक जीवन दिले. आयुष्य कोणी दिलं? परमेश्वराने. आणि सार्वकालिक जीवन कोणामुळे मिळालं? येशूमुळे. का बरं? का बरं येशूमुळे मिळालं? कारण की येशूने आपलं पाप त्याच्यावर घेतलेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्यावर त्यांनी ते आजार घेतले, शाप घेतले, त्रास घेतला, वेदना घेतल्या, म्हणून तुम्हाला मला कोणतं जीवन मिळालेलं आहे? सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. तुमचा हालेलुया येत नाही म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं, तुम्हाला मिळालं. आनंद आहे का तुम्हाला? हा, तुम्हाला 70 वर्ष पाहिजे होते का मग? हा, 120 वर्ष पाहिजे असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. काही ठिकाणी 80-90 सांगितलं. तेवढंच पाहिजे का तुम्हाला? सार्वकालिक जीवन देणारा कोण आहे? येशूमुळे तुम्हाला मला सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवनाचा अर्थ कधी न मरणार आयुष्य. हे कोण देत? हा, बोला ना. मी देतो का काही? सांता क्लॉज देतो का काही? अजून दुसरं कुणी काय असेल ते देतं का? कोण देणार आहे? येशू देणार आहे. आणि येशू नंतर सगळ्यात पहिलं जे देवाचं वचन आहे, त्या वचनाद्वारे आपण सार्वकालिक जीवनामध्ये काय करणार आहे? प्रवेश करणार आहे. कोणत्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे? सार्वकालिक. काय सांगितलं बायबल मध्ये? सांगितलं की सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. सर्वांचा उचित काळ आहे. बायबल मध्ये सांगितलं भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय. काय सांगितलं? जन्माचा समय असतो. त्याच्यानंतर मृत्यूला पण समय आहे. जन्मलो त्यावेळेस आपण किती वर्षाचं होतो? आपल्याला वर्ष पण नव्हतं त्यावेळेस.
बघा ना, जन्मलं त्यावेळेस काय झालं, 1 दिवस झाला, मग 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, वर्ष, मग महिना झाला, महिन्यानंतर काय झालं, तिथून पुढे काय झालेलं आहे, वर्ष लागले, दिवस लागले, महिने लागलेले आहे. ओ जन्म समय. तुम्हाला आठवतं का? तुम्हाला नाही आठवणार, आपल्याला नाही आठवणार. आपण जन्मलो त्यावेळेस आई वडिलांना माहिती, त्यावेळेस आपण काळे होतो का गोरे होतो का काय काय होतो. बरोबर. बायबल मध्ये काय सांगितलं, जन्माचा समय आहे, आणि पुढे काय सांगितलं, मृत्यू समय आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, रोपण्याचा समय आहे. पुढे काय सांगितलं, रोपलेले उपटण्याचा समय आहे. जर तुम्हाला मला जन्म घेणार आहे तर तुम्हाला मला मरावा लागणार आहे. जन्म समय आहे, त्यानंतर मृत्यू समय आहे, रोपायचा समय आहे, रोपलेले उपटण्याचा पण काय आहे, समय आहे. ही जवानी अशीच राहणार आहे का? 20 वर्ष तसेच राहणार आहे का? बायबल मध्ये सांगितलं, काय सांगितलं, गवत सुकून जात, तुम्ही मी पण सुकून जाणार आहे. हा, सुकणार आहे का नाही? पिक्चर मध्ये बघा, 70, 80 वर्षाचे म्हातारे झालेत, पण तरी त्या फॅशन असं नावाचा शैतान आहे, त्या फॅशन नावाच्या शैतानाने माणूस काय दिसतो, जवान दिसतो. दात ते दिसतात ना पडलेले. हा फॅशन नावाचा शैतान तुमच्यामध्ये घालून घेऊ नका. तुम्ही जन्मले तर तुमच्यामध्ये कोण असलं पाहिजे, बघा, येशू असला पाहिजे. येशू असला तर कोणतं जीवन येईल तुमच्यामध्ये, पवित्र जीवन येईल, सार्वकालिक जीवन येणार आहे. फॅशन नावाला काय करून घेऊ नका, लावून घेऊ नका. काय सांगितलं, जन्म समय आहे, हा, मृत्यू समय आहे, रोपण्याचा समय, रोपलेलं उपटण्याचा समय, आणि तिसरा वचनामध्ये काय सांगितलं, हा, अजून हा, हे सगळं काय लावून दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला काय आहे, समय आहे. मग या समयातच काय करायचं, आपल्याला सुधारायचे. काही काही लोक म्हणतात, मी जानजवान आहे, चांगला तगड आहे, मला लय आयुष्य आहे, येतो त्याला अटॅक, मग बरोबर. मग समय आहे, समय. तुम्हाला परमेश्वराने काय दिलेला आहे, समय दिलेला आहे. शेजारच्याला सांगा, समय दिलेला आहे. वेळ दिली तुला वापरायला. वेळ कशासाठी दिली, सुधर जा नाही तर घर जा. कुठं जायचं, कुठं जायचंय, आवाज येत नाही मला, कुठं जायचंय, म्हणा सुधर जा. कुठं जायचंय, अरे ते सुधर जा म्हणा तुम्ही. कुठं जायचंय, सुधर जा. मी नाही सुधरायचं, शेजारच्याने सुधर जा. मी नहीं सुधर जाऊंगा, तुम सुधर जाना, तुम्हारे लिए. हालेलुया. आज के दिन माफी, आज कोई टेंशन नहीं, आज सबके लिए माफी. नया नया साल है, इसलिए सबको माफी. क्या करने का है, किसको सुधारने का है. या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, सगळ्या गोष्टीला समय आहे. समयात तुम्हाला मला काय करायचं आहे, सुधारायचं आहे. रागाचा स्वभाव असेल काढून टाका, चिडचिड्याचा स्वभाव असेल काढून टाका. पुढे या. चिडचिड्याचा स्वभाव असेल तर काय म्हणा काढून टाका. वाईट बात असेल तर बघा ना, असं करा. वाईट बात असेल तर एक डोळा आंधळा राहिला तरी चालेल, असं वचन आहे ना. तुझा डोळा जर तुला पापात प्रवृत्त करीत असेल तर त्याला काढून फेकून दे. समयाला तुम्हाला मला काय करायचं आहे, काय करायचं आहे, सुधारायचं. थोडं पुढे काठी मारली मी किती ना, मी बघणार नाही काय मारतो, खरंच मारतो मी. हा, ते तसं करावं लागत, ते तसं करावं नाही लागत, खरंच मारतो मी. काय करावं लागत, समयाला काय करायचंय, काय विषय आपला, सुधारायचंय. किती समयाला सुधारायचंय, वेळेतच तुम्हाला मला काय करायचंय, सुधारायचंय. कोणाला सुधारायचंय, स्वतःला सुधारायचंय. त्याच्यानंतर घराला सुधारायचं आहे, परिवाराला सुधारायचं आहे. प्रत्येक काय असेल घरातलं वातावरण त्याला काय करायचं आहे, सगळ्यांनी मिळून काय करायचंय, सुधारायचं आहे. वाईट पाहत असेल तर डोळा काय करायचंय, काढून टाका.
एक आंधळा गेलं तरी चालेल स्वर्गामध्ये. कसं गेलं चालेल? बघा ना, बघा ना, करा हात असा, असं गेलं तरी चालेल. एक डोळा नसला, काही काही लोकांना बघा खड्डे पडलेलं असतं डोळ्यात नसतो त्याच्यामध्ये, तसं गेलं तरी चालेल स्वर्गामध्ये. पण डोळा तुमचा समायला काय करायचं? त्याला कट करायचं. त्याला पाप करीत असेल कट करा, वाईट बोलत असेल काय करा? कट करा. काय करायचं? समयला काय करायचं आहे? सुधारायचंय. 2024 वर्ष आपल्याला सुधारलं नाही. 25 आलंय, मग मरोपर्यंत कसं काय सुधारणार आहे? सांगा बरं, कधी सुधारायचे? कधी सुधारायचे? बी मावशी काय काय लोक लय हुशार जे आहे ना, माफी करतील ना देव बाबा आपल्याला. माफी सांगितली ना, मैत्रीण पण म्हणते ती सांगितले ना माफी 60च्या 70 वेळेस माफ करा. अरे माफ करा म्हणजे काय? तुला पाप करायला सोडलं काय परमेश्वराने इथं? काय करायला काय करायला सोडलेलं आहे? मला सुधरायला सोडले. कोणाला सुधरायला? स्वतःला सुधरायचे. एक 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 घाण घाण वस्तू काढायची. काय काय काढायचं? डोळ्याने वाईट पाहत असेल कट करा लगेच. माझं तर म्हणणं एका दिवसात तुम्ही स्वतःला काय करायचंय? सुधरायचे. उपवास धरायचे, प्रार्थना करायची, स्वतःला काय करायचं आहे? सुधरायचं आहे. काय सांगितलं त्या वचनामध्ये? आपण दुसरे करीन काढूया. दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय 18 वचनामध्ये सांगितलं. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. दुसरे करीन 5:18. ही सगळी देवाची कन्या आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्तांच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणा 2025 मध्ये म्हणा समेट करायचं आहे. कोणा सांगती समेट करायचंय? देवा बरोबर काय करायचं? समेट करायचं आहे. कोणा बरोबर? देवा बरोबर. समेट काय करायचं? करार करायचंय. घरी भांडण झालं असेल तर घरच्यांबरोबर समेट करून घ्या. आजच भावा संगती तुमचं काय वाद असेल समेट करा. कोणा संगती काय असेल समेट करा. समेट काय करायचंय? समेट या शब्दाचा अर्थ काय? काय सांगितलं त्या वचनामध्ये? किती सुंदर सांगितलं. 5:18 मध्ये काय सांगितलं? ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर. देवाने काय केलेलं आहे? स्वतः बरोबर आपला समेट केला. तुम्ही आणि मी कोण होतो? बघा आता खूप महत्वाचं आहे. देव वरती, पुढे वरती आणि आपण खाली. तुमच्या माझ्यामध्ये त्याचा माझा समेट झाला. असं करा. समेट झाला. कस काय समेट झाला? कोणामुळे झाला समेट? येशूमुळे. कोणामुळे झाला? आपण पाप करीत होतो, गुन्हा करीत होतो, अपराध करीत होतो, सगळं करीत होतो. पण देवाने 3:16 मध्ये काय सांगितलं? वाचा 3:16 फटाफटा काढू आपण. चला लवकर येऊन 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र समेट कसा झालेला आहे? देवाबरोबर. आता काढलं का वचन? आता लक्ष द्या. करा. देवाबरोबर आणि आपल्या बरोबर कुणी समेट घडून आणला? आणि हे सगळं प्लॅनिंग कोणाची? देवाने. काय सांगितलं? देवाचं तुमच्यावर माझ्यावर प्रेम आहे. पण तुमचा माझा देवाचा समेट होण्यासाठी त्याने कोणाला पाठवलेलं? येशूला पाठवलेला आहे. आणि येशूच्या वधस्तंभावरच्या मरणामुळे तुमचा माझा काय झालेला आहे? देवाबरोबर समेट झाला. पहिल्या वर्षातून एकदा पाळत काय करायचा? याजक कुठं जायचा? पवित्र स्थानामध्ये. त्याच्यानंतर परम पवित्र स्थानामध्ये जायचा तो. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीचा मधला पडदा जो आहे, मधला पडदा काय झालेला आहे? फाटला. कोणामुळे? मधली जी दरार होती. आता पहिलं काय असायचं? काय आपण केलं का आपण फादरकडे जायचो, असं व्हायचं. आणि पहिले लोक काय करायचे? पाप केलं का कुठं जायचे? याजकाकडे जायचे. याजक पण जाऊ परम पवित्र स्थानामध्ये. परत अजून कोणतं स्थान आहे? आणि अजून पवित्र स्थान. आणि त्याच्यानंतर
परम पवित्र स्थान. हे दोन स्थान आहे. हे दोन स्थानामध्ये जाऊ 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 ते काय झालेले आहे, कंटाळलेलं आहे. मग काय झालं, परमेश्वराने काय केलेलं आहे, सगळ्यात महत्वाचा येशू हा जो याजक आहे, या याजकाद्वारे तुमचा माझा काय झालेला, परमेश्वराबरोबर समेट झालेला आहे. किती लोकांना कळतंय? काही लोकांचं हालेलुया आलं नाही, समजलं नाही का? कोणामुळे समट झालाय? आता स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. इब्री कारसलेचा 9 अध्याय काढा. आता हे वचन खूप महत्वाचे आहे. नववा अध्याय 1 ते काही वचन. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते, कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटले. कोणचं म्हटलं? पवित्र स्थान. आणि दुसऱ्या पडद्याच्या काय, दुसऱ्या काय म्हणलं, पडद्याच्या पलीकडे काय आहे, परस्थान. आणि तो हा याजक काय करायचा, त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याचे चौबाजूनी मडवलेला कराराचा कोश होता. या कोशात मानना ठेविलेला सुवर्ण पात्र, काळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. आणि त्याचवरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगत नाही. या वस्तूची अशी व्यवस्था केलेली असता याजक 6 मध्ये वाचा. या वस्तूची अशी व्यवस्था केलेली असता याजक धर्मकृत्य करण्यास पहिल्या मंडपात नित्य जायचा. कोण जायचा? कोणासाठी समेट करायचा याजक? कोणाबरोबर करायचा? आजचा विषय तुम्हाला कळतोय का? समेट म्हणा, समेट. नवीन वर्षामध्ये तुम्हाला समेट करायचं आहे. काय करायचं आहे? नवीन वर्षामध्ये समेट करायचं. म्हणून या समेट विषय सगळं सांगतोय. पहिला याजक काय करायचा? पहिल्या मंडपामध्ये कसं जायचं? तो नित्य जात असत. कसं जायचा? दरवेळेस जायचं. आपण काही चुकलं का लगेच याजक काय करायचं? नित्य जायचा यायचा जायचा यायचा. आणि कोणाला सांगायचा? तो परमेश्वराला सांगायचा. पण परमेश्वराने काय केली? ती बदली दरार याजकाला काय करून टाकलं? एकच याजक केला. कोणता याजक? येशू याजक. मला येशू याजक. येशू याच्या रक्तामुळे नित्य जायची वेळ काय झालेली आहे? बंद झालेली आहे. वर्षातून एकदा याजकाला जायचं काय झालेलं आहे? बंद झालेलं आहे. आता डायरेक्ट कोण जाऊ शकतो? बरं, तुम्ही आणि मी डायरेक्ट परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. कोणामुळे जाऊ शकतो? येशूमुळे जाऊ शकतो. म्हणजे देवाने बघा ना कसं केलं, डायरेक्ट आपल्या बरोबर समेट केला. कळालं का किती लोकांना? समजलं का कोणामुळे समेट झाला? काय सांगितलं त्या वचनामध्ये? 18 मध्ये काय सांगितलं? की ही सगळी देवाची करणी आहे. कोणी करणी केलेली आहे? देवाची करणी आहे. कोणी केलंय? देवाने केलं. एवढं प्रेम करतो देव तुमच्यावर. आणि आपण देवावर प्रेमच करत नाही. वर्षभर नुसतं नाकावरच प्रेम करत, नाकच पाहत बसतो त्याच्यात आरशात. वर्षभर डोळ्याच पाहत बसतो. वर्ष लिपस्टिक लावत जाते, आपली काजळ लावत जाते. काय प्रेस द लॉर्ड. कोणामुळे समोर झाला आपला? काय सांगितलं? ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिलेली आहे. काय कशाची सेवा दिली? जावा सक्ती भांडण झाला असं ना, आजच समेट करून घ्या. समेट करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वरचं प्लॅनिंग बघा. तुम्ही मी एवढे डाकू होतो, एवढे गुन्हेगार होतो, एवढे अपराधी होतो, तरी तुमच्या माझ्यावर त्यांनी काय केला? जाऊ दे, चुकतंय 1000 वेळेस. किती वेळेस माफ केलं? 1000 वेळेस. आपण 100 सोडित नाही. तिने मला पैसे नाही दिले, मी जाणारच नाही तिच्याकडे. तिचा माझा काय संबंध आहे? दरारच करून ठेवतो अशी डायरेक्ट. काय केलं परमेश्वराने? 1000 लक्षावधी काय केलेत आपले? माफ केले. तुम्हाला मला किती माफ करायचे? 100. 2000
25 मध्ये तुम्हाला मला समेट करायचा, 2025 मध्ये तुम्हाला मला काय करायचे आहे? माफी करायची आहे. पाय दुखतेत का? सगळे उभं राहू आपण. चला, काय करायचं आहे? समेट. आणि दुसरी गोष्ट काय करायची? माफी करायची. देवाने काय केलं आपल्याला? किती माफ केले? हा, विसरून गेलो. आवाज येत नाही. लक्ष नाही बर का तो किती माफ केले? मला लक्षावधी. लक्षावधी हाता का मला? लक्षावधी केले. मी असं आठवतो पाठीमागे हे लागत म्हणून. लक्षावधी माफ केले. तुम्हाला मला किती करायचे? 100 सोडायचे. हालेलुया. नवीन वर्षामध्ये हे आयुष्य, हे समय, ही वेळ तुमच्या आयुष्याला प्रत्येक 60 सेकंद, त्याच्यानंतर 60 मिनिट आहे, 1 तास आहे, 12 तास आहे, 24 तास आहे, 24 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, 70 वर्ष आहे. हर एक कोणामुळे मिळालेला आहे? कोणामुळे मिळाले सांगा ना. देवामुळे मिळालेला आहे. जर तुम्ही आणि मी समेट करत नसेल तर तुमचे माझे आशीर्वाद बंद होऊन जाईल. काय होऊन जाईल? म्हणजे परमेश्वर तुम्हाला शिकवतो समेट करायला. समेट करून आणि थोडं लांब राहिलं तरी चालेल. काय करायचं? बोलायचं. एखाद्याने तुमचं किती वाईट केलं असं करू द्या, पण काय करायचं? लांब ठेवायचं. ज्या येशूला ज्याने भाला भुकसला, येशूने परत त्याच्याकडे गेला का काही? मारलं. काही लोकांनी थुकलं, काही लोकांनी त्याची निंदा केली, तो काही बोलला का? तो काय केलं त्यांनी? लांब राहिला. प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय? म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो कोण आहे? नवीन उत्पत्ती. तुम्हाला फर्स्ट नंबर काय करायचंय? समेट करायचे, माफ करायचे नवीन वर्षामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आणि कोणची उत्पत्ती आहे? नवीन आहे. कोणी नवीन केलंय तुम्हाला? मला नवीन नाहीच आहेत, आपण जुनेच आहेत. पहिला राग येतो तसं तर राग बाप्तिस्मा केला तरी राग होतोय आपण. बसा. बाप्तिस्मा केलं तरी काय करतो? राग होतो. काय नवीन केलंय तुम्ही? कपडे घालतात फक्त नवीन. राग आहे तसंच. शेजारच्या पाणी जरी फेकलं का इतकं डोकं बिघडत ना त्याचं, इतकं बिघडत. इथं सांडलं का? जाऊ द्या सिस्टर, जाऊ द्या. तिथं होत आज काठी मारायला पाहिजे, मग तिचा खरा अवतार दिसत. बरोबर आहे की नाही? इकडे ये रे एक मिनिट. बाहेर कुणी काय म्हणलं, खेळ झाला त्याचा, न तो जुनाच होऊन जातो डायरेक्ट. मग वचन काढून ठेवा तुम्ही. दुसरे करेन 5:17 मध्ये तिथंच आहे. बाहेर गेलं तर काय होईल? बाहेर तर शेजारच्या एक वेळेस असंच झालं ना. माझंच सांगतो, माझी स्टोरी सांगतो. एक जणांनी मस्तपैकी छान माझ्या व्हाईट कपड्यावर थुकून टाकलं रस्त्यावर. मला इतका राग आला. अरे देव म्हणतो, तू एवढा काय रागू राहिलास? मी तुला सोडलेलं सगळं. जुना मनुष्य तू काय करून टाकलेला आहे? मारून टाकला. मी परत म्हणलं नाही, म्हणलं देवा मला माफ. मी रिटर्न फिरलो लगेच. काय करायचं? सोडून द्यायचं. काय करायचं? बोला ना. काय म्हटलं? वाचा त्या शब्दामध्ये. म्हणून जर ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ती होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. कोण नवीन झाले? कपडे नवीन आहेत का माणूस तसंच आहे? आपलं तसं नाही. आपले कपडे नवीन असते, माणूस तसंच आहे. असं आहे का? अरे नाही म्हणा ना, असं करा ना. जुने आहेत का तुम्ही? जुना दारू पिणार होता. मी का तसंच पिऊन आलो की इथं प्रचार करून आलो का तुम्हाला? काय का आता सिगरेट आहे काही? सिगरेट सोडून दिली, दारू सोडून दिली, गुटखा सोडून दिलं, सगळं काही सोडून दिलं. वाईट वाईट. मग जुना माणूस फक्त आपण पुढे दाखवतो, बाहेर दाखवतो. तुला सोडणार नाही, तू थांब आता चर्च सुटते. मी सांगतो तुला, ही बाहेर असती ना, चर्च मध्ये नसती, तिचं बेत पाहिला असतं मी. हे का काय करायचं जुना मनुष्याला? जुना मनुष्य मारलेला आहे. जुना मनुष्य कोणी मारून टाकलेला आहे. जुन्या मनुष्य दफन येशू ख्रिस्तामुळे जुना मनुष्य काय झालेला आहे? दफन झालेला आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतात
आवाज येत नाही. काय झालेला आहे? नवीन झालेला आहे. नवीन मनुष्य कधी जुना होत नाहीये. नवीन मनुष्य जुना होतो का? हा? बाहेर पण कसं दिसलं पाहिजे? हा, बोला ना, कसं दिसलं पाहिजे? बायको पुढं पण, बायको पुढं असली समजा ती जुना नाही. बायको त्या घरीला शिवे दिल्या तर आता इथं म्हणते नवीन झालं पाहिजे, नवीन झालं पाहिजे. कोणाकोणात लग्न झालेलं आहे ते जरा नवऱ्याकडे बघा. बरोबर आहे की नाही? काय काय बहिणी तर अशा इतक्या हुशार आहेत, नवऱ्याला आणतच नाही. नको, माझा सगळा स्वभाव माहिती होईल सगळ्यांना. पास्टर म्हणते, सिस्टर तुमच्या नवऱ्याला आणा. आणते ना, आणते ना. तिला माहिती आणल्यावर काय होणार इथं. इथं सगळीकडे तो सांगून देतो. एक ठिकाणी मी गेलो प्रार्थनेला बरं का. गेलो मी तिथं गेलो आणि सिस्टर म्हणलं असं तसं बोललो बरं का. ते तिचे ब्रदर पण काय तिथे मोक्याला थांबले होते काय माहिती. तिथं ती सिस्टर नव्हती. ब्रदर म्हणलं कसं आहे, काय पास्टर तुम्हाला एक बोलू का? म्हणलं बोला ना. म्हणे तुमची सिस्टर आहे ना, ही तिकडं काय वागत असं पण इकडं लय रॉंग वागते. म्हणलं छान. म्हणलं प्रेस लॉर्ड. घरी पण नवऱ्या पुढे पण कसं पाहिजे मला सांगायचं काय? कसं पाहिजे? नवीन. नवरा रागाला जाऊ दे, त्या सोडून. हा, काही चुकत असेल चुकू द्या. प्रेस लॉर्ड. इथं जसं नवीन तसं कुठं पण पाहिजे. जुना मनुष्य काय झालेला आहे? ख्रिस्तामध्ये तुमची नवी उत्पत्ती असेल तर तुम्ही काय झालं पाहिजे? नवीन झालं पाहिजे. देवामुळे आपण काय झालेलं आहे? नवीन झालं. कुणी नवीन केलं आपल्याला? हा, कुणी पैशाने नवीन झालो का? कोणाच्या रक्तामुळे झालोय? येशूच्या. आयुष्य कोणामुळे मिळाले? हा, परमेश्वरामुळे. तुम्हाला मला हे आयुष्य काय होत आहे? पाहायला भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू आपण, जा खाली बस. 2 कोरिंथी 19 मध्ये त्याच्यामध्ये म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. हा, त्याने तुमच्या माझ्या बरोबर काय सोपवून दिलं? समेटाचे वचन. समेटाचं वचन काय केलेलं आहे? सोपवून दिलेलं आहे. आज आपल्याला इथं पण समेट, बाहेर पण समेट. अरे ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? समेटच पाहिजे. कारण की त्याने तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचं कशाचं वचन दिलेलं आहे? समेटाचं वचन दिलं. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याच्याकडे न मोजता, आपली पातके आपल्याकडून मोजणार नाहीये, न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता. तुमचे माझे पाप नाही मोजले आणि त्यांनी काय केलं? त्याने आपल्या बरोबर समेट केला. आणि समेट केल्यामुळे तुम्ही आणि मी इथं आहे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये बघा, नोआच्या काळामध्ये काय झालं? नोआच्या काळामध्ये कितीतरी खतरनाक क्रोध आला. किती लोक मेले, कितीतरी लोक मेले. परत त्याच्यानंतर सदोम आणि गमोरा बघा ना. आपला काही नाश झालाय का? कमून नाही झाला. कोणामुळे समेट झाला? आपला येशूमुळे समेट झाला. अजून वचन वाचू आपण नीतिसूत्र 4:10 मध्ये. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. आमेन. मराठी बायबल मध्ये वाचा दुसरं त्या. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे. हा, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. वृद्धिंगत. हा, नीती वाढणार. काय काय होणार आहे? दीर्घ आयुष्य. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. वृद्धिंगत या शब्दाचा अर्थ काय? दीर्घ आयुष्य म्हणजे वाढणार. आमेन. बघा, तुम्ही जुने होते, तुम्हाला नवीन कोणी केलं? येशूमुळे, देवामुळे झाले. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला मला परमेश्वराने काय केलेलं आहे? समेट झालेलं आहे. परमेश्वर समेट करतो. मग आपले दुश्मन कुणी आहे का? म्हणून देवाने आज्ञा दिली, वैरावर काय करा? आपण वैर प्रीतीने करीत, त्याला अजून काय करतो? वैर दाखवतो. की वैर काय केलं पाहिजे आपल्याला? कट करायचं, डिलीट, कापून टाकायचं. त्याला काय करायचं? हे वैराचं ऑप्शन आहे ना, वैर ऑप्शन, ते कट करून टाकायचं.
आता आपल्या मोबाईल मध्ये सगळे असे करप्टेड फाईल असतात, बरोबर? करप्टेड फाईल काय करतो आपण? जपून ठेवतो का? सांगा ना, बोला ना. करप्टेड फाईल काय करतो? जपून ठेवतो का? नाही ठेवत. जर करप्टेड फाईल आपण जर ठेवली तर मोबाईल काय होऊन जातो? खराब होऊन जातो. तसंच आज तुम्हाला मला जे काय सांगितलेलं आहे, चुकीच्या गोष्टी काय करून टाकायच्या आपल्याला? कट करून डिलीट करून टाकायच्या. काय करायचं आपल्याला? डिलीट करायचं. काय डिलीट करायचंय? वैर म्हणा. वैर काय करायचं आपल्याला? डिलीट करायचं. द्वेष काय करायचं आपल्याला? डिलीट करून टाकायचे. बेविचार काय करायचं आपल्याला? डिलीट करायचे. या ज्या करप्टेड फाईल आहे आपल्या आयुष्यामधून त्याला काय करायचं आहे? कट करायचं आहे. कोणाच्या नावामध्ये? किती लोकांना समजते? समजते का तुम्हाला? तुमचं आयुष्य वाढायसाठी तुम्हाला काय करावं लागेल? करप्टेड फाईल डिलीट करावं लागेल. करा असं. आणि असं केल्यावर काय होतं? प्रेस द लॉर्ड. माझं सांगायचं करप्टेड फाईल काय आहे? कट करा. द्वेष करीत असं कट. व्यभिचार करता कट. अजून काय? राग करता कट. अजून काय? वैरावर आपण वैराचा द्वेष करता कट करा. प्रीती करा. या गोष्टीमुळे काय होणार आहे? तुमचं माझं आयुष्य काय होणार? वाढणार आहे. तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येशू नसता आला तर सांगा बरं. पहिलं स्थान येशूला द्या, बाकीचं द्या दुसऱ्यांना. काय काय शायनिंग करते. तू माझ्या आयुष्यात नसती आली ना, बायकोला म्हणते माझं आयुष्य संसारच झाला नसता. मग दुसरी नसते आली तर मग झाला नसता का काही? कोणाला श्रेय द्या? म्हणा परमेश्वराला श्रेय द्यायचं. येशूमुळं मी आशीर्वादित आहे. म्हणा ना, येशूमुळं मला समेट झालेला आहे. या येशूमुळं माझे आयुष्य वाढलेलं आहे. या येशूमुळे माझे लक्षावधी पापाची काय झाले? माफी झालेली आहे. कोणामुळे? येशूमुळं. येशू माझ्या जीवनात आला. जीवनात आल्यानंतर काय झालं? आनंद झाला. जास्त येडवणी करायला लागला येशू जीवनात आल्यावर. पहिला 1 किलो पावडर लावायचा, आता 5 किलो लावतो येशू आल्यामुळं. पहिली 1 गावडी खायचा, आता 4 किलो खातोय दिवसातून. आणि दारू विकणारा कोण? पेत्रचे. पहिला शिष्य दारू विकतोय. नाव काय? पीटरचे आटे सगळीकडे. येशू आल्यावर असं बदल होतो का? येशू जीवनात येतो, नवीन जीवनात चालत आहे आपण. हालेलुया. आपलं आयुष्य कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात येत आहे. येशूचा सगळे गुण काय होत आहे? आपल्यामध्ये येत आहे. तो कसा आहे? पवित्र आहे. तो गुण आपल्यामध्ये येत आहे. तो कसा आहे? चांगला आहे. त्याचा गुण काय येत आहे? आपल्यामध्ये येत आहे. एनी टाइम म्हणा. एनी टाइम. 5 मिनिटं नाही बरं का? एनी टाइम. नाही तर पास्टर पुढे नाही बरं का? एनी टाइम. पास्टर नसले तरी काय तुमच्यामध्ये ते काय पाहिजे? नवीनपणा पाहिजे. हालेलुया. काय सांगितलं त्या वचनामध्ये? माझ्या मुला माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा उल्लंघित होणार आहे. म्हणून अगोदरचं वचन काय सांगितलं? गवत सुकते, फूल कोमसते, पण देवाचं वचन सर्व काळ टिकते. या वचनामुळे तुम्हाला मला काय आहे? आयुष्य आहे. 2025 मध्ये वचन सोडायचं का? वचन सोडतील पण दारू सोडणार नाही. वचन इथं पास्टर पुढे हा म्हणतील, घरी गेल्यावर वचनाची तोडफोड करून टाकतील. डायरेक्ट तोडफोड. प्रीती अजिबातच नाही राहत त्याच्यात. असे अडवणी करतील. तसं पाहिजे का? या वचनामुळे तुम्हाला मला आयुष्य आहे. कशामुळं? काजूमुळे नाही आयुष्य. काजू खातेत, बदाम खातेत, केशर आणतात एवढं मागाचं. दशम बुडीत येत, दान बुडीत येत. इथं काय करीत नाही, केशर घेऊन येते. ते लाल केशर. गरीब लोक बघा बरं. दरिद्री लाजाराला किती आयुष्य होतं बघा ना. आता सगळ्यांनी माझ्याकडे बघा. दरिद्री लाजाराला किती आयुष्य होतं. काही त्यांनी केसर खाल्लेलं नाहीये, त्यांनी बदाम खाल्लेलं नाहीये, त्यांनी काय ताकद यायचं काय खाल्लेलं नाही, त्यांनी डबे नाही खाल्ले. आता जिमचे पोरं डबे खाते तेवढे मोठे मोठे. मी हसतो तर त्यांच्याकडे बघू. तुमच्याकडे परमेश्वर असेल ना, तुम्ही चटणी खा, भाकर खा,
तुमची तब्येत हेल्दी राहणार, तुम्हाला माइंड पण फ्रेश राहणार आहे, तुमचं डोळ्याची नजर कधी कमी होणार नाही, बुद्धी चंचल राहणार आहे. कसं काय राहणार आहे? एक गोळी घ्या तुम्ही, ती गोळी म्हणजे येशूचं वचन आहे. ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन घेत आहे त्यावेळेस तुमचं आयुष्य वाढत आहे. कशाने आयुष्य वाढणार आहे? वचनाने वाढणार. वचन आवडतच नाही. वचनामध्ये सांगितलं बाबा दारूच पिऊ नको, मद्य पी. काय सांगितलं? काय करू? माझ्या तोंडात तेच येणार आहे. इटली स्टोर आहे बाबा, काय करू आता? दारू, गुटखे, बिडी, मिसरी, बघा काही लोक बघा तुम्हाला दिसणार तेच आहे. काय पाहिजे ना आपल्याकडे? हा, बोला ना, काय पाहिजे? देवाचं वचन. देवाचं वचन असेल तर तुमचं माझं काय होणार आहे? आयुष्य वाढणार आहे. कोण वाढवणार आहे? हा, परमेश्वर वाढवणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? आता सगळ्यात महत्वाचं, नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वतःमध्ये काय करायचं आहे? बदल करायचा आहे, वचन पाळायचे आहे. नवीन वर्षामध्ये कंटिन्यू आपण वचनाला धरून पाहिजे. अजून नवीन वर्षामध्ये आपल्याला शिस्त पाहिजे. बघा, शिस्त पाहिजे. शिस्तीसाठी वचन काढू आपण. नीतिसूत्र 7वा अध्याय आणि 1 ते 3. माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. आमेन. काय सांगितलं? शिस्त डोळ्यातल्या बाहुली. शिस्त कशी पाहिजे तुम्हाला? डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे. हा, डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. जर आज या नवीन वर्षामध्ये एक स्वतःला एक नियम लागू करून घ्यायचा, आपल्याला शिस्त लावायची. आपल्याला शिस्त लावायची तर लावायची. कोणाला शिस्त लावायची? आपल्या लेकराला लावायची, आपल्या कुटुंबाला. नवीन वर्षामध्ये आपल्याला काय करायचं? स्वतःला चेंज करायचं आहे. बायबल मध्ये सांगितलं, माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. शिस्त कशी सांभाळ? शिस्त तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय म्हणणार आहे? बेशिस्त म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? डोळ्याला कोण सांभाळतो? परमेश्वर तर आहे, पण बाहुली नसली तर बाहुली नसल्यानंतर काय होतं? आपण गारगोटीचे डोळे बघा कसे असतात. गारगोटीचे पांढरे पट्टक असतात. हा, आपल्या डोळ्यात बाहुली टिपका असतो पांढरा. काय असतो? ती बाहुली. ती बाहुली हे म्हणून आपलं काय आहे? डोळ्याला सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? शिस्त आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. शिस्त काय पाहिजे आपल्याला? नवीन वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे? शिस्त पाहिजे. कोणाला पाहिजे? घरच्यांना शिस्त पाहिजे, स्वतःला पाहिजे. वेळेत यायचं, वेळेत जायचं. सकाळी सकाळी उठल्यानंतर वेळेत तुम्ही बायबल वाचा. आणि खाताना पण काही लोकांना काही शिस्त नसते. खाता असताना असे आवाज करते, म्हणजे काय करते? मचम करत होते. शेजारचा काय करेल? तुम्हाला नाव ठेव. खाताना पण आपल्यामध्ये शिस्त पाहिजे, बोलताना पण आपल्यामध्ये काय पाहिजे? शिस्त पाहिजे. हा, हर एक गोष्टीमध्ये आपल्यामध्ये काय पाहिजे? शिस्त. मोतीच्या ठिकाणी गेल्यावर हसल्यावर मोठ्याने हा हा हा, तुम्ही अशा रागाने बोलते लोक. काय काठी पण घेतील, याला हाणू काय? काय पाहिजे? मोतीच्या ठिकाणी गेल्यावर आपण शांत बसतो, गंभीर होतो. समजा आपलं राष्ट्रगीत चालल्यावर लगेच आपण काय करतो? उड्या मारतो का? सावधान राहतो. मोठ्याले थोर पुरुषांचं काय करतो आपण? सन्मान करतो. केलाच पाहिजे त्याचा. हे काय आहे? शिस्तीचा प्रकार आहे. मला शिस्तीचा प्रकार आहे. आणि शिस्त कोण शिकवतं? परमेश्वर शिकवतो. आणि या ठिकाणी मला या ठिकाणी शिस्त कुठं शिकवली जाते? बोला ना, कुठं शिकवली जाते? इथं म्हणा, इथं शिकवली जाते. तुम्ही कुठं जरी गेले तर तुम्हाला शिस्त वळण नाहीये. शिस्तचा कुठं क्लास नाहीये. ऑनलाईन नाहीये. बघा, आहे का कुठं? नाहीये. तुम्हाला कोण शिकवणार आहे? देवाचं वचन. कोण शिकवणार आहे? आता मी पण सांगतो, मी पण जरी बायबल कॉलेज झालं, माझं बायबल कॉलेज जरी झालं, तर मला शिस्त लावणारा कोणी? पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा मला म्हणतो, अरे मी कधी कधी पहिलं गाडीवर चालताना दोन हात सोडून चालायचो.
आता तसं केलं का मी मग देवाचा आत्मा होता, अरे बाबा असं नको करू, असं नाही केलं पाहिजे. हे शिस्त कोण शिकवतं? पवित्र आत्मा. कधी कधी पुढं कसं वागायचं, कसं बोलायचं, काही करायचं, पण ज्या वेळेस पवित्र आत्मा आला, ज्या वेळेस देवाचं वचन आलं, त्यावेळेस काय आलेले आपल्यामध्ये? शिस्त आली. शिस्तीसाठी तुम्हाला बापाचं ऐकावं लागेल, मला आई वडिलांचं ऐकावं लागेल. बरोबर? चर्चचे पास्टर तुमचे आई वडील आहे आणि या आई वडिलांचं तुम्ही जर ऐकत असेल, तुम्हाला शिस्त लागेल. माझे आमचे पास्टर पण होते, आज ते देवप्रभूकडे गेलेले, पण 5 मिनिट जरी उशिरा गेलो ना मी, आम्हाला लय बडबड करायची, इतके बडबड करायचे. एक वेळेस तर मीटिंग होती, मीटिंगमध्ये सगळे लोक आलेले होते, त्यांचे स्वतःचे मुलंच तर दुपारच्या सेशनमध्ये थोडं 1 सेकंद किती 1 मिनिटच्या पहिले ते आले होते, तरी त्यांना उन्हात उभं केलं होतं. काय केलं होतं? ही आहे शिस्त. आणि आज तुम्हाला माहिती आहे का, कालच्या सोमवारच्या दिवशी तिथं तरुण मुलांची मीटिंग झाली, तर त्या तरुण मुलांच्या मीटिंग मध्ये त्या दोन्ही मुलांनी इतकं सुंदर हँडल केलं. ते खूप मोठाले मुलं आहेत. ते एक तर कुठे बँक, एक टीचर, एक मुंबईला आणि एक कुठे आहे, हाँगकाँगला आहे. तिकडे इतकी सुंदर मीटिंग त्याने पार पाडली. कस काय पाडली? कस काय आलं? वडिलांची शिस्त पाहिजे घरात, वडिलांची शिस्त पाहिजे ना, चर्च मध्ये पाळकाची शिस्त पाहिजे. लावून घ्यायची का नाही? का पाळकाला शिकवायचं? पास्टर थांबा तुम्ही, आम्ही शिकवतो. तिकडे होतं ते, इकडे नाही होत. कळालं काय लोकांना? किती लोकांना कळालं? तिकडे चालतं, तिकडे पाळकाला शिकवते. पाळकाला शिकवणारे मेलेत, जवानीतच मेलेत, गेलेत. तुम्ही बघा, तुम्ही मेलेत का नाही? त्या लोकांचं नंतर नाव सांगा मी तुम्हाला. शिकवायचं का? पाळकाला शिकवायचं नाही, काय नाही. पाळकाला पवित्र आत्मा चालवतोय. मला कोण चालवते? मला देवाचा आत्मा चालवतोय. म्हणून मी तुम्हाला वळण आणि शिस्त लावतोय. काय लावतोय? नवीन वर्षामध्ये तुम्हाला शिस्त पाहिजे. बाहेर गेल्यानंतर म्हणले नाही बांधले शिंदे पास्टरचे लोक, काय त्याला वळण नाही, काय नाही, कसे उठते कसे बसते. एक बहिणी, एक काका यायची, माहितीये ना, काका येऊन असे 2 टाकडे असे करून बसायचे. काका नीट बसा खाली असं म्हणायचं, मांडी घाला. एक बाबा होते, पाय दुखतात का? एक बाबा होते, इथं बसायचे ते, गागरे काका म्हणून तिथे कधी पण कडम 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 वाजीत बसायचे. त्यांना पण काय लावली? शिस्त लावली. किती वय असू द्या, पाळक तुमच्या हितासाठी आहे. नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःला काय करून घ्यायचं? ऐकायचं, पालकाचं ऐकायचं. अरे हा, आपल्याला पास्टर का सांगते ओरडोरडू, का सांगते, काय कारण आहे? काय करायचं आहे? शिस्त लावायची. कधी कधी मग जर घरातून शिस्त नाही भेटले, लोक फटके देऊन शिस्त लावतात. घरात काही काही लेकर ऐकत नाहीत ना, मोठे होते, मग मोठे झाल्यावर करतेच भांडण केल्यावर मग घरचे दाबू शकत नाही, मग बाहेरच्या दाबी ते चांगले चोप देतात. मग तो घ्यायचा का तुम्हाला? मग काय करायचं? बोला ना, काय करायचं? पण शिस्त लावून घ्यायची. देवाच्या वचनाद्वारे, पास्टरद्वारे तुम्हाला काय लावून घ्यायची? म्हणा, पास्टरद्वारे, वचनाद्वारे, देवाद्वारे शिस्त लावायची. स्टाईल करा, शिस्त लावायची. स्वतःला शिस्त लावायची. आणि लावून घेतलं तर माझं काय जाणार आहे? खातान फटके तिकडे जाऊन पोलिसांचे. नाही लावून घेतलं माझं काय जाणार आहे? बोला ना, माझं काही जाणार आहे का? हा ब्रदर, इकडे बघा, जाणार आहे का माझं? शेजारच्याला म्हणा, माझं पण काही जाणार नाही. असं म्हणा, माझं पण काही जाणार नाही. तुझंच जाणार आहे बाबा, तूच फटके गाची, टोले गाची, तुझाच आशीर्वाद आहे म्हणा, तुझाच आशीर्वाद आहे. मग समोरच्यानी म्हणा, नाही माझा आशीर्वाद जाणार नाही, मला गॉड ब्लेस, मला देवाने आशीर्वादित केलेलं. आजपासून शिस्त लावून घेणार आहे. काय करायचंय? पावडरने लावायचं, शिस्त लावून घ्यायची. काजळने लावायचं. काय लावायचं? लिपस्टिकने लावायची. काय लावायची? हा, लिपस्टिकचं काय बायबल मध्ये सांगितलेलं नाही, पावडरचं पण काय सांगितलेलं नाही, काजळचं पण काय सांगितलेलं नाही. काजळ लावा म्हणलं असतं तर मीच म्हणलं असतो मला काजळ लावा, मीच म्हणलं असतो लिपस्टिक लावा. आता काही विषय मला याच्या पुढे बोलता येत नाही, पण काय लावायची? काही असो, शिस्त लावायची. कोणत्या वर्षी? काय लोक पुढच्या वर्षी लावू, पुढच्या वर्षी लावू, जाऊ दे, तळ्यात 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 जातो मरून, मग तो मळ्यात जातो. मग कोणत्या मळ्यामध्ये? नरकाच्या मळ्यामध्ये.
काय सांगितलं बायबल मध्ये? शिस्त. वाचा सिस्टर परत एकदा. शिस्त डोळ्यातल्या बाहुली. माझ्या मुला माझी वचने राखून ठेव. माझ्या वचन काय करायची? बापाचा ऐकायचं. म्हणा बापाचं ऐकायचं. किती बाप पाहिजे? एक. एकच. काही लोकांच्या मनात प्रॉफिट आहे, काही लोक तो एक बाप झाला, काही लोकांच्या मनात ते संदेश चांगला सांगतात, काय करतो ते भूत काढतात, सगळे बाप करून ठेवले असे माळीवाणी. माळ कशी जपतात ते कॅथोलिक लोक, तशी माळ जपतात. किती पाहिजे बाप? एकच. तसं वचन आहे बरं का, काढून टाकू का? हा म्हणा ना, पण मला थोडी तकलीफ होईल, थांबा. मला जावं लागेल त्याच्यामध्ये, पहिले करेन मध्ये किंवा दुसऱ्या करेन मध्ये असं. मला असं वाटतं 9 पहिले किंवा दुसऱ्या करेन मध्ये असं. ठीक आहे, पहिल्या करेन मध्येच आहे. पहिले करेन वाचा 4 अध्याय 15 वचन. पहिले करेन कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. किती बाप? किती म्हणलं? 10,000. 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. तुम्ही म्हणलं प्रोफेट बाप आहे, ह्यो बाप आहे. बाप किती असते? पास्टर किती असते? चर्च किती असतं? एकच असतं. प्रेज द लॉर्ड. मग कुठून शिस्त लावून घ्यायची? बापाकडूनच शिस्त लावायची, दुसरीकडे जायचं नाही. मग इकडे एक शिस्त, तिकडे एक शिस्त, तिकडे एक शिस्त, तिकडे एक शिस्त. मग येशू म्हणन हे बिघडलेली लेकरू. येशू काय म्हणन? तुम्हाला सगळंच येईल. एक बहिणीकडे गेलो तुम्ही, खूप मोठी साक्ष बरं का, खूप आहे, खूप रोमॅन्टिक आहे. मोबाईल आहे का? हा मोबाईल बनवते याला थोड्या वेळ बरं का. गेलो आम्ही औरंगाबादला, आणि सिस्टरचं 20 वर्षापासून पोट दुखत होतं. त्यांना बाहेरचा प्रॉब्लेम होता बरं का. मी ते प्रॉब्लेम मी सांगणार नाही तुम्हाला, ऑनलाईन आहे. तर गेल्यानंतर आम्हाला लगेच मोबाईल दाखवा. हे का आमच्याकडे भरपूर पास्टर आहे. हे एक पास्टर आहे, आम्ही कुडाळचे, चेन्नईचे पास्टर, परत अजून औरंगाबादचे पास्टर, हे पास्टर ते पास्टर. म्हणलं बरंच पास्टर येत राहू. म्हणलं जेव्हा घरात मी नुसता पाऊल टाकला, असा लागली घुमायला ती बाई. इतकी घुमायला लागली, इतकी घुमायला लागली. मला सांगायचं काय आहे तुम्हाला? एकच बाप पाहिजे. किती पाहिजे? एकच. एकच. त्या शैतानाला कळलं. आता याला मी बरं नाटक दाखवले, लय पास्टर दाखवले, आता निघून जाईल. मी एकदा घरी आलो तर मी निघून जात नसतो. मी त्याचं समोरच्याचा काय असतो, त्याचं कार्य त्याला जावं लागत निघून. आमेन. मी आलो तर कोणाला जावं लागत? शैतानाला जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग काय होतं, काय काय लोक बघा. माझा सांगण्याचा विषय काय आहे की आपल्यामध्ये शिस्त पाहिजे, आणि शिस्त लावणारा कोण आहे? बापाशिवाय कोणी नाही. काही लोक तुमचा फक्त फायदा घेतील. काय घेतील? वापर करून घेतील. पास्टर लोक इकडे तिकडे हिंडत बसायचं का? चर्च एकच घर. आता तुम्हाला सांगा, काही लोक बघा, काही लोकांचं घर होतं का ते हे करणारे? हा, ते काय बनवतात ते खोरे बिरे, हातोडी बितडी दार लावून देतात. हा, ते आहे, ते नाव नाही घ्यायचं मला. त्यांचं घर होतं का कधी? हा, तसंच तुम्ही आणि मी इकडं तिकडं हिंडत बसलो. हा माझा बाप आहे आत्मिक पिता, तो माझा आत्मिक पिता आहे, तो माझा आत्मिक पिता आहे. कुठंच घर वाहणार नाही. राहायचं किती? आता तुम्ही तुमच्या घरातच राहतात का बाहेर राहतात? हॉटेलवर राहतात का? सांगा बरं. हा, पाय दुखते सगळे उभं राहा, उभं राहा सगळे, राहू बाई सगळे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं की माझ्या मुला माझे वचन राखून ठेव. म्हणजे देवाचे सेवक काय सांगतात हे तुमच्यासाठी काय आहे? फायद्याचं आहे. शेजारच्याला म्हणा फायद्याचं आहे. नवीन वर्षामध्ये काय लावायचं स्वतःला आणि आपल्या परिवाराला? काय लावायचं? शिस्त लावायची. कशाची शिस्त लावायची? देवाच्या वचनाची. म्हणा कोणाच्या? देवाच्या वचनाची शिस्त लावायची. कोणाच्या? पिक्चरचं वळण नाही लावायचं. आता वळणाकडे पण येतो. आता पाय बरे वाटतात का पायाला? हा, बसा खाली. आता नवीन विषय, नवीन वर्षात देवाचे वचन
हा, आता नवीन वर्षात देवाचे वचन नियम पाळल्यास स्वतःला म्हणा माझी वागणूक व्यवस्थित पाहिजे. म्हणा माझी वागणूक व्यवस्थित पाहिजे. स्तोत्रसंहिता 119:5. स्तोत्रसंहिता 119:5 मध्ये बघू आपण. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. हा, 119:5 मध्ये काय सांगितलं? तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे हेच माझे काय आहे. आहे. फर्स्ट नंबर काय सांगितलं? देवाचं वचन. 2 नंबर काय सांगितलं? नियम. या गोष्टीनुसार आपलं काय आहे? वागणूक कसे पाहिजे? व्यवस्थित पाहिजे. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक काय पाहिजे? व्यवस्थित पाहिजे. वागणूक कशी पाहिजे आपली? हा, स्त्रियांची वागणूक आता बघू आपण. तिथाला पत्र काढा. तिथाला पत्र 2 अध्याय 4-5 मध्ये ते घेऊन आपण पटापट चालू पुढं. स्त्रियांची वागणूक बघू आपण. स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे. दुसरा अध्याय. तसेच तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त गंभीर मर्यादशील असून विश्वास प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. तिथाला पत्र 2 अध्याय 4-5. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. तरुण स्त्रियांना काय सांगितलं? त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर मुलाबाळावर काय करायचे? प्रेम करायचे. तिची वागणूक कशी पाहिजे तरुण स्त्रीची? हा, कोणावर प्रेम करायचं तरुण स्त्रीने? नवऱ्यावर, लेकरांवर. नवऱ्यावर आणि अजून लेकरांवर. बरोबर का? नुसतं उठत बसायचं, इकडं उठ, इथं बस, तिथं बस, अशा घरात टिपत बसायच्या तरुण स्त्रियांनी. हा, याच्या त्याच्या घरी जायचं का? नाही. पुरुषांनी पण याच्या त्याच्या घरी जायचं का? नाही. एकमेकाच्या घरी कुणी जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपली वागणूक कशी पाहिजे? आपल्याला बोलावलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काय सांगितलं त्या वचनामध्ये? तरुण स्त्रियांनी. हा, स्त्रियांची वागणूक. वडील स्त्री बद्दल सांगितलं. तरुण आणि वडील स्त्रिया. वडील स्त्रिया पण कशा पाहिजे? तरुण स्त्रिया पण कशा पाहिजे? आदरणीय असाव्या. हा, त्यांनी तसेच वृद्ध स्त्रिया चालचलणुकीत आदरणीय असावे. त्या पहिल्या वचनापासूनच वाचा. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. वृद्ध स्त्रियाने चालचलणुकीमध्ये कसं पाहिजे? आदरणीय. कशा पाहिजे वृद्ध स्त्रिया? चहाडखोर नसाव्या. म्हाताऱ्या बायांनी चाड्या लावायच्या का? त्यांची वागणूक कशी पाहिजे? तरुणपणा या नवीन वर्षामध्ये ज्या वयोवृद्ध स्त्री आहे स्वतःला वळण लावायचे. हालेलुया. त्यांची वागणूक कशी ठेवायची? आदरणीय. हा? आदरणीय. वृद्ध स्त्रिया आताच्या लय येडवणी करायला लागल्या. वृद्ध स्त्रियाचे केस बघा तुम्ही. त्यांचे 60 वर्षाच्या म्हाताऱ्या लेगिन्स घालतात. मग ते लेगिन्स घालतात. मग तरुण मुली काय करतात? ते घालतात एवढ्या पॅन्टी. हा, मी पाहतोय डोळ्यांनी, पाहिलंय मी. असं बोललं नाही पाहिजे. ते बहिणी आहेत त्या माझ्या आणि आपण आई सामान्य. पण त्यांची चालचलणूक वागणूक कशी? हा, तुम्ही तुमचं वय झालंय किती? 70चं वय झालंय आणि तुम्ही किती तर दिसायला पाहतात? 16च्या दिसायला पाहतात, 18चं दिसायला पाहतात. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? वृद्ध स्त्रियांनी आदरणीय असावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणूक कशी पाहिजे? म्हाताऱ्या बायांची आदरणीय. 50 वय कोणाच आपल्या चर्च मध्ये? त्यांच्याबद्दल खूप चांगले आहेत ते सिस्टर. पुढे जरी दिसलं त्यांचं बोलणं वागणं एकदम स्ट्रेट आहे. चालचलणुकीत कसे आहेत? आदरणीय. आपल्याला काय म्हणलं पाहिजे? देवाचे लोक. ही घाणरडी बाई आली असं म्हणलं पाहिजे का? नाही. आपली वागणूक कशी पाहिजे 2025 मध्ये? चाल म्हाताऱ्या बाया कशी पाहिजे? चालचलणूक आदरणीय पाहिजे. आणि त्याच्यात काय सांगितलं? त्या चाडखोर मद्यपानासक्त नसाव्या. म्हणजे दारू पिणाऱ्या, गुटखे खाणाऱ्या किंवा व्यसन बिडी पिणाऱ्या किंवा मिसरी लावणाऱ्या ह्या व्यक्ती त्या नसाव्या. त्यांची वागणूक कशी पाहिजे? सभ्य पाहिजे.
सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. सुशिक्षण म्हणजे काय देणाऱ्या पाहिजे, त्या स्त्रिया कशा पाहिजे, चांगलं चांगलं शिक्षण देणाऱ्या पाहिजे. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे हा, की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. त्यांनी आपल्या नवऱ्यावर आणि मुलाबाळांवर प्रेम करायचे. तरुण स्त्रियांना पण तेच सांगणे, त्यांनी पण कसं असलं पाहिजे, त्यांनी पण आदरणीय असलं पाहिजे. त्यांची वागणूक कशी पाहिजे, चाडखोर पाहिजे का, ते मद्यपान केलेलं पाहिजे का. नाही. नवीन वर्षात आपली वागणूक म्हणा, नवीन वर्षात आपली वागणूक नवीन वर्षात आपली वागणूक बदलायची. बदलायची. बरोबर. म्हातारं असलं तरी डोळे मारिते बघा, हा त्याची वागणूक. म्हातारी सुद्धा मी हिला विचारा, ही असती सांगती काय गरज आहे मागं पायच्या असं जाऊ पर्यंत, काय तिची वागणूक, काय त्याची वागणूक. सांगा ना, काय गरज आहे मागं पायची. तरुण स्त्रियांनी पण, तरुण भावांनी पण काय गरज आहे मागं पायची. मागं पायचं म्हणजे तू काय करतोस, व्यभिचार. शेजारच्याला सांगा मागं असं जर पाहत असेल ना, तू विचार करतोस. Yes. पाहिजे का आपल्याकडे. नाही जर पाहिजे. तुम्ही प्रार्थना करतात, जर तुम्ही आराधना करतात, जर तुम्ही चर्चला येतात, तुम्ही बायबल वाचतात, तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, तर तुमची वागणूक कशी पाहिजे, व्यवस्थित. व्यवस्थित पाहिजे. प्रेस लॉर्ड. बाजारातल्या लोकांसारखी वागणूक नाही पाहिजे आपली. कसं उठायचं आणि कसं बसायचं, त्या काकाविषयी सांगितलं ना, काही बहिणी पण यायच्या, त्या पण तसेच बसायच्या. त्यांना बोलायचं मी चर्च नीट बसा, बस पुढं कोणासमोर कसं बसायचं असं पाहिजे का. नाही. बसताना कसं बसलं पाहिजे, तुमचं व्यवस्थित पाहिजे. तुमचे कपडे वरती मांड्यावर तुमचे कपडे पाहिजे. प्रेस द लॉर्ड. भावानी सुद्धा एक टांग टाकून बसायचं का वरती, खुर्चीवर पण काय काय करतात त्या खुर्चीवर असं मांडी घालून बसतात. तसं करायचं का, नाही. बिलकुल नाही. एक सिस्टर होते, आमच्या सिस्टरने काय केलं, एक सिस्टरने बसली मांडी घालून याच्यावर खुर्चीवर. सिस्टर म्हणे मांडी काढा, पाय खाली घ्या म्हणे, नाही तर खाली वाच म्हणे. काय पाहिजे ना आपली वागणूक, आपल्यामुळे एखादा पापात नाही पडला पाहिजे. आणि एक गाडीच्या पाठीमागे एक बोर्ड लिहिलेला असतो छान, सुरक्षित अंतर ठेवा. तसंच आपल्या चर्च मध्ये एक नियम आहे, सुरक्षित. सुरक्षित. पुरुष स्त्रियांनी स्त्रियांना काय द्यायचं, प्रेज द लॉर्ड. पुरुषांनी पुरुषांना. मग एक सोपी गोष्ट सांगू का, लुडबुड्यापणा नाही करायचा. कोणचा पाना, लुडबुड्या. पुरुषांना घाल सवय असते, बाई दिसली का कवर बोलत बसत, आणि बायांना तीच घाल सवय, ती दिस माणसं बरोबर बोलते, बायांबरोबर नाही आवडत तिला, माणसं बरोबर. आणि माणसाला पण माणसं बरोबर नाही आवडत. ही कोणची सवय, लुडबुडेपणा. कधी सांगितलंय, कुठं सांगितलं, मागच्या हप्त्यात सांगितलं. प्रेस द लॉर्ड. तर आपली वागणूक कशी पाहिजे, स्ट्रिक्ट पाहिजे. आजपर्यंत मी कधी तुम्हाला पर्सनल फोन केला का, मी तुमच्या घरी आलो का कधी, तुमच्या घरी आलो कधी, तुमच्या घरी आलो का पर्सनल एकटा, तुमच्या घरी आलो का कधी नाही आलो. पुरुषांनी कधीच स्त्रियांसंगती बोलायचं नाही. आपली बहीण आहे ती, आपली अमुक आहे धमुक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट पुरुषामध्येच करायचं. बरोबर. कारण की एखाद्या लेडीजला घरून प्रॉब्लेम असतो, इकडे यायचं म्हणलं, चर्चला यायचं म्हणलं, तिचं नवऱ्याचं काहीतरी प्रॉब्लेम असतो, सासू सासऱ्याचा, आणि आपण जाऊन तिच्या घरी जायचं म्हणल्यावर मग तिथे चर्चला यायचं काय होईल, बंद होईल. कशी वागणूक ठेवायची आपल्या स्त्री पुरुषांनी. इथं जरी असलं प्रेज द लॉर्डने द्यायचं काहीच नाही. काय असलं तरी कसं पाहिजे, माझी बहिणी काय हा. काय काय लोकांना दारूचा अड्डा पाहिला का डायरेक्ट दारूच्या अड्ड्यात घुसते. माझं पहिलं असं होतं, म्हणजे पहिले माझ्या खूप ठिकाणी मी चुकीच्या ठिकाणी गोष्टी करायचो. मग तुम्हाला माझं सांगायचा उद्देश काय, तुम्ही जर पापात पडत असाल तर त्या गोष्टीपासून काय व्हा, लांब राहायचं. काय ठेवायचं, म्हणून काय लिहिलं गाडीच्या पाठीमागे काय असतं, स्त्रियापासून लांब राहायचं, पुरुषापासून लांब राहायचं. एखादी आता पहिले माझे मित्र दारुडे होते, किती लोक, काही लोकांना नाही माहिती, पहिले माझे दारुडे मित्र होते, गांजा पिणारे होते, व्यसन करणारे होते. पण मी त्याच्यामध्ये पडणार होतो सुरुवातीला बरं का. मी गेलो तर परत दारू पिणार होतो, पण मी काय केलं नाही, म्हणलं त्या गोष्टीमध्ये आपण पडणार आहे तर त्या चुकीच्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही. त्या ठिकाण काय करायचं, डिलीट करायचं. म्हणा डिलीट करायचं. काय करायचं, ज्याच्यामुळे आपल्याला पाप होतं ना
ती गोष्ट काय करायची? मी माझे कितीतरी मित्र सोडून दिले, आता नाही होऊ शकत. आता किती योसेफाला ऑफर आली, योसेफाने लाताळली ती ऑफर. तसे आपल्याला किती ऑफर आले आणि काही जरी आपल्याला आलं, आपण लाथळलं पाहिजे. काय केलं पाहिजे? याच्यामध्ये पडलं पाहिजे का? मागच्या हप्त्यात वचन झालं, काही लोक आले नाही. पोटिफाराची पत्नीने काय केलं? योसेफाला त्याला धरलं, हात धरला आणि म्हटली माझ्याजवळ तू काय कर, नीच म्हटली. पण त्याने तिचा हात झटकून कपडे सोडून तो पळून गेला. असं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. असं पापात पडलं पाहिजे का? नाही. तर आपल्याला तेवढं प्रभू मध्ये वाढलं पाहिजे ना आपण. आता मी एक ठिकाणी जातो, मी तिथं खूप गाणे लावतात. ते जिम मध्ये जात असतो मी, लावतात ते, पण घुसत नाही याच्यामध्ये. ते कोणते गाणं लागू द्या, नाही घुसणार. काय का लोकांनी लगेच घुसतं, लगेच चालू होते, गुणगुण चालू होते. माझं नाही होत तसं. कारण की कसं आहे, दगडावानी स्ट्रॉंग करायचं. कसं म्हणा, असं करा, दगडावानी घुसलं नाही पाहिजे. माझ्या बरोबर आहेत का घरी गेले? माझ्या बरोबर आहेत का घरी गेले? काय झालं पाहिजे? स्ट्रॉंग झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर बायबल मध्ये सांगितलं, आणि पुरुषाबद्दल पण आहे त्याच्यामध्ये, त्यांची वागणूक पण कशी पाहिजे. दुसरा अध्याय 1 वचनामध्ये, तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. कसं पाहिजे? वृद्ध पुरुषाने कसं पाहिजे? नेमस्त, गंभीर पाहिजे. कसं पाहिजे? गंभीर. आता मी इथं तुमच्या पुढे हसतोय, पण तुमच्या समोर आलं तर कसं दिसतो मी तुम्हाला? वागणूक कशी पाहिजे? वयस्कर लोकांची, 40च्या पुढे ढकललेले लोक कोण कोण आहेत? पुरुष पण स्त्रिया पण. कसं पाहिजे? तुम्ही व्यवस्थित, गंभीर पाहिजे. कोणी तुम्हाला असं डागने लावला पाहिजे. काय नाही लावला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, कधी कधी गाडीवर चाललो ना, लेडीजने हात केले तर मी लेडीजला कधी बसवीत नाही. आणि आपल्या चर्चच्या लेडीज सांगते, मी कधी बोलत पण नाही. कमून नाही बोलत? की नको, आपल्यामुळं दुसरे संशय नको घ्यायला. त्यांच्या नवरा बायको मध्ये वाद नको व्हायला. त्याच्या नवरा, तिचं नवर, मी जर बोललो तर तिचं नवरा काय म्हणेल? तिचं नवरा म्हणतो कसं काय बोलत होती, असं होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपली वागणूक कशी ठेवायची? मी जर दोघं पती पत्नी असत तर तुम्ही त्यांची संगती बोलू शकता, पण तुम्ही स्त्री संगती नाही बोलायचं, पती संगतीच बोलायचं. माझं सांगायचा विषय काय, तुम्ही मी कसं पाहिजे? नेमस्त पाहिजे. म्हणा नेमस्त. शेजारच्याला हलवा, नेमस्त पाहिजे. हा, कुठल्या गोष्टीला वळण, शिस्त पाहिजे. हालेलुया. नाही तर पुढे जाऊन हा हा चालला, हसायला चालू केलं माकडावानी, त्या बगड्यावानी आहेत ना, जर इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय, हे गुण पाहिजे का आपल्यामध्ये? हे बावळटपणाच्या गोष्टी काय आहे? बावळट. बावळट काही शिवी नाही, नालायकपणाचे लक्षण आहे. बायबल मध्ये लिहिलेले नालायक शब्द किती लोकांना माहिती? आणि अजून एक शब्द आहे, पृथ्वीवर जुलूम माजला होता. माजला शब्द पण आहे. हालेलुया. तर आपल्याला कुणी असं वाईट बोललं नाही पाहिजे. हा बावळट आहे, हा नालायक आहे, हा माजलाय, असं आपल्याला कुणी म्हणलं नाही पाहिजे. आपल्याला काय म्हणलं पाहिजे? नाही, ती स्ट्रिक्ट येते ब्रदर, ती सिस्टर पण कशी आहे? कडक आहे. 2025 मध्ये तुमची गवाही तुमच्या शेजारच्याने दिली पाहिजे. कुणी दिली पाहिजे? पाहतो आता मी शेजारच्या तर तुमच्या आलो विचारायला, तुमच्या तिकडून मला फोन आला पाहिजे. 2025 मध्ये सिस्टर मध्ये काहीतरी बदल दिसतोय बरं का मास्टर. मला काही लोक बोलतात, हे तुमचे चर्चले लोक असे वागतात, तसे वागतात, अमुक करतात, दमुक करतात. तसं नाही म्हणलं पाहिजे. मला म्हणलं पाहिजे ब्रदर चांगले वागतात. तसं उलट होतंय. ते ब्रदरची बायकोच मला फोन करून सांगते, पहा हे प्रार्थना करतात ना असे वागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग नवीन वर्षामध्ये पुरुष पण कसे पाहिजे? नेमस्त पाहिजे, गंभीर पाहिजे, मर्यादाशील पाहिजे, आणि काय पाहिजे त्यांच्याकडं? विश्वासू पाहिजे, प्रीती पाहिजे, आणि 3 नंबर सहनशीलता पाहिजे, 4 नंबर सामर्थ्य पाहिजे, 5 नंबर काय पाहिजे? दृढ राहावे. कशामध्ये? विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये, सहनशीलतामध्ये दृढ राहायचे. कशामध्ये राहायचं? सगळ्यांना, वृद्ध असो, तरुण असो, विधवा पण असो. कसं पाहिजे ते? नेमस्त पाहिजे, गंभीर पाहिजे, मर्यादशील पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रीती पाहिजे, सामर्थ्याने दृढ झाले पाहिजे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून स्त्रियाबद्दल सांगतो, स्त्रियाने आपल्याला कसं शोभवायचंय. वाचा पहिले तिमोथेय 2, पहिले तिमोथेय 2 अध्याय आणि 9 ते 15 वचन. तशीच माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभावे. स्त्रियाने स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने मर्यादेने शोभवावे. काय सांगितलं? स्त्रियांनी स्वतःला साजेल अशा वेशाने भिडस्तपणाने, आणि पुढे काय सांगितलं? मर्यादेने. भिडस्तपणा आणि मर्यादेने काय करायचं? आपल्याला शोभवायचे. कशाने शोभवायचं आपल्याला स्त्रियांना? याच्यामध्ये सांगितलं, पुढे काय सांगितलं? केस गुंफणे आणि सोने मोते मौल्यवान वस्त्र यांनी नव्हे तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांनी शोभते तसे सत्कृत्याने आपणास शोभवावे. कसं शोभवायचं स्त्रियांनी? लाली लावून, पावडर लावून, केस गुंफणे, नवीन कट आला असा, एवढा मोठा टोंगा कट. बहिणी पण टोंगा कट आहे, त्याला नवीन नाव देतो मी आज, टोंगा कट. आणि एक टॅम्बा कट. पोरांचे कटिंग बघा अशा राहतात, इथून चपट आणि मधी वरती असा टॅम्बा. आणि बहिणीचं पण कसं केसाची रचना पोप काढते असं नाट. बहिणीचा कट आपल्या इकडे नाही, आपल्या बहिणीचा नाही, आपल्या बहिणीचे साधे सिंपल आहेत. भाऊ लोक पण तसेच करतात. आपल्या भाऊ लोकांचे पोप कट नाही, तो कोणाचे सगळ्यांची व्यवस्थित आहे. काय सांगितलं? केसांचे गुंफणे यांनी नव्हे तर कशाने तुम्हाला शोभवायचंय? सत्कृत्य. कशाने शोभायचंय? बोला. सत्कृत्य या शब्दाचा अर्थ काय आहे? पंचकृत्याने शोभायचंय. चांगले कृत्य म्हणा, चांगले कृत्य. तुम्हाला माहिती आहे का केसाची शायनिंग कोण करायचं? म्हणा इजबेल नावाची बहीण होती. इजबेल नावाची बहीण. इजबेल नावाची बहीण काय करायची? सुरमा घालायची. अशी लांब केस काय करायची? ती घुंगरू असे गुरळे बाल करायची त्याची ती. आणि ती काय करायची? बेविचार करायची. प्रकटीकरण मध्ये सांगितलेले. प्रकटीकरण त्याच्यामध्ये मी तिच्याबद्दल आपल्याला कोणाला सापडलं तर मला सांगा. दुसरा अध्याय काढा. इजबेल, हा इजबेल दुसरा अध्याय 20. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविते. ती कोणची संदेष्टी होती माहिती आहे का? आहाब राजे बाल संदेष्टी होती. कोणची? मूर्तीपूजक होती ती. काय होती? मूर्तीपूजक. वाचा. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविती आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून बोलविते. काय करते ती? जार कर्म आणि अजून काय आहे? मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवीन ती बोलवती. तिला तू कसे करू देतोस? तर ही इजबेलची स्टोरी काय माहितीये का? ती काय करायची? मेकअप करायची. ती लाली पण लावायची, पावडर पण लावायची, आणखी भरपूर काही पण हे करायची ती. आज आपण तिचा पायरा आपल्यामध्ये नको. आपल्याला कोणत्या कृत्य पाहिजे? केसांनी गुंफणे, सोने दागिने यांनी नाही. तर बायबल मध्ये काय सांगितलं? आपल्याकडे नवीन वर्षामध्ये काय पाहिजे? स्त्रियांमध्ये सत्कृत्य पाहिजे. कोणते पाहिजे? सत्कृत्य म्हणजे कशामध्ये येणार? आपण प्रार्थना केली पाहिजे, उपास केलं पाहिजे, अजून देवाच्या अनेक गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून माझा विषय काय आहे की वागणूक काय करायची? आपल्याला बदलायची. स्वतःला बदलायचे आणि वागणूक पण काय करायची? आपल्याला बदलून टाकायची. नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या सगळ्या महत्वाचं प्रकटीकरण 2:10 मध्ये सांगितलं
मग नवीन वर्षामध्ये वाचूया आपण, फटाफट वाचूया चला लवकर. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून शैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू देवाबरोबर आणि देवाच्या सेवकाबरोबर वर्षभर आपल्याला कसं राहायचं आहे, मरूपर्यंत कसं राहायचंय देवाबरोबर आणि सेवकाबरोबर कसं राहायचं आहे, वचनाबरोबर कसं राहायचं आहे, विश्वासू राहायचं आहे. बायबल मध्ये सांगितलं मरूपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला काय करणार आहे, जीवनाचा मुकुट देईन. अजून एक फायनल वचन वाचू आपण आणि त्यावेळेस संपून टाकू आपण. नवीन वर्षात मरेपर्यंत आपल्याला साक्षी बनून राहायचे. काय बनून राहायचंय, साक्षी बनून राहायचंय मरूपर्यंत. तुम्हाला माहितीये का स्टेफनाला दगडाने ठेचून मारलं पण तरी तो काय बनून राहिला त्या ठिकाणी, लोक पथराव करत होते. पथराव करत असताना त्याच्या डोक्यामधून रक्त येत होतं, अनेक शरीरातल्या पाठमधून रक्त येत होतं आणि तो त्या ठिकाणामध्ये काय राहिलेला आहे, त्या ठिकाणामध्ये तो साक्षी बनून राहिलेला आहे. तो मरत्या वेळी तो काय म्हणलेला आहे, हे देवा हे पाप त्याच्याकडून काय करू नको, मोजू नको. मरता मरता पण तो काय करून गेलेला आहे, साक्ष आणि माफी करून गेलेला आहे. तुम्हाला आणि मला नवीन वर्षामध्ये माफ करायचं शिका. काय करायचंय, माफ करायचं. फायनल एक वचन नीतिसूत्र 25:17 मध्ये सांगितलेलं आहे ते वाचू की आपल्या शेजारच्या घरामध्ये आपल्याला पाऊल विरळ टाकायचं. फायनल वचन 25:17. शेजाराच्या घरी आपले पाऊल विरळ टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. शेजाराच्या घरी आपले पाऊल विरळ टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करेल. कोणाच्या घरी जायचं नाही आपल्याला, शेजारचा असू, चर्च मधला असू, नातेवाईक असू, कोणी असू, तिथं पाऊल कसं टाकायचं आहे, कमी टाकायचं, विरळ टाकायचं. नाही तर कोणाचा अपमान होईल, तुमचा पण होईल आणि देवाचा पण होईल. त्याने देवाचे लोक काय सारखे घरी येतात. मी आजपर्यंत तुमच्या घरी आलो का कधी, तुम्ही साक्षी, कधी आलोय का मी, बळच येतो का कधी, काय दुसरे लोक येतात बळच. पण मी ज्या वेळेस तुमचा मला फोन येतो, फोन आल्यानंतर मग मी तुमच्या घरी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय करायचं नवीन वर्षात आपल्याला, निर्णय घ्यायचा, बंद करून टाकायचं. ज्याच्यामुळे आपल्यामुळे एखाद्याच्या घरामध्ये जर वाद होत असतील, संशय घेत असतील तर त्या घरी जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. मी कधीच कोणाची तर जात नाही. माझी सवय, मला कोणी व्हॉट्सअपवर जरी पत्रिका पाठवली न लागण्याची पण फोन आल्याशिवाय जात नाही. ही सवय माझी सगळीकडे ती. प्रेज द लॉर्ड. शेजारच्या घरी, शेजारच्याला सांगा शेजारच्या घरी पाऊल विरळ टाक. चर्चच्या लोकांच्या घरी पण पाऊल विरळ टाकायचं आहे. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.